या कर्जमुक्तीचं, या बँकेने लावलेल्या होडचं जर त्या ठिकाणी निराकरण झालं नाही तर या ठिकाणून आम्ही उठणार नाही। भले तुम्ही गोळ्या घाला, आम्हाला जेलमध्ये टाका। सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कर्जमुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, आपल्या दुष्काळी अनुदानाचे पैसे आपल्या खात्यावर पाडून घेण्यासाठी आणि या मगरूर अधिकाऱ्याला जो बँकेचा मॅनेजर आहे याची मस्ती जिरवण्यासाठी खास करून साहेब त्या ठिकाणी गेलं तर त्या ठिकाणी त्या ताईच समोर येत्या राव, त्यांचा टेबल नाही, काही नाही, त्या ताईंना समोर घालते। मग आमचे शेतकरी आरबळते त्या ठिकाणी। या अधिकाऱ्याला एकच सांगायचं होतं, बाबा ती आमची बहीण आहे, पण इथं त्या बहिणीसाठी पण आमच्या माता भगिनी रणरागिणी आलेल्या आहे। आमच्याजवळ महिला नाही का, पण आम्हाला मान आहे, सन्मान आहे, इज्जत आहे। त्या इज्जतीनुसार त्या ठिकाणी त्या मॅनेजरने वागावं। यार ते बँकेत गेले की आमच्या पोराकडे नक्षलवादी आले असं पाहतेच काही नक्षलवादी आले, म्हणून मान सन्मानानं शेतकऱ्याला वागणूक द्यावी। या ठिकाणी जे सर्व शेतकरी भाऊ आले, पोलीस प्रशासनानं जे सहकार्य केलं, माझ्या माता भगिनी आल्या, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि हे निवेदन त्या ठिकाणी या शासनाला, प्रशासनाला परत त्या ठिकाणी देतो। जर सोमवारपर्यंत पैसे खात्यावर पडायला सुरुवात झाली नाही तर बुधवार नंतर, आज त्या ठिकाणी गांधीजीच्या मार्गाने आंदोलन केलं, बुधवार नंतर भगतसिंगाच्या मार्गाने आणि गनिमी काव्याने आंदोलनाला सुरुवात होईल। याची दखल सर्व प्रशासनाने घ्यावी, ही सर्वांना नम्र विनंती।